डाव्या हाताने लावताच येत नाही. हळूहळू लाव. मला ना फोटोशूट करायचं आहे आज, म्हणजे व्हिडिओ शूट. मी ना साडी घेतली ऑनलाईन, थोडासा जुन्या टाईप राहतो तो शूट, तसं करायचं आहे. ती साडी तिच्यावरती करायचं आहे शूट मस्त. मम्मी गुलाबाचं फुल कुठं भेटेल शाळेत का गं? लावाच लागन का? काही गरज नाही तुझ्या याच्यावर छान वाटन. फुल लावताना रील घे एखादी डोक्याला अशी, असं नॉर्मल. मीच येते सोबत आहे हा ना, मग काय तुम्ही विसरून जाते. जाऊ दे, बरोबर फोन करते मला. तिकडे जाऊ मस्त. माझी निकडे आता चालू शूटची तयारी. माझं सामान आहे ते सगळे मी आता काढून ठेवते, जे जे मला शूटसाठी पाहिजे ते, बांगड्या, कानातले ते ना सगळं मी ना ते एका बॉक्समध्ये ठेवते. कारण ऐन व्हायचं मला काही सापडत नाही, असंच होतं. जे पाहिजे ते कधीच सापडत नाही. मस्त हे झुमके घालणार आहे मी, अजून एकदा पण घातलेले नाही मी हे नवीन घेतल्यापासून. तर आता मस्त ऑक्साईडचा ज्वेलरी घालणार आहे, ऑक्साईडची मस्त वन साईड असे रोज लावणार आहे. तर डोक्यात प्लॅन आहे, कसा बघू तर कसं होतं मेकअप शूट. आणि ते मम्मीने इकडं माझ्या ब्लाऊजला आहे ना पाठीमागून आहे ना फ्रिल लावते. मागच्या वेळेस बाईला लावली होती, पण तेव्हा आम्ही ना केस कर्ल केले, त्याच्यामुळे केस ना खाली होते पाठीवरती, त्याच्यामुळे एवढी पाठ नव्हती दिसत. पण आता आम्हाला हेअरस्टाईल वरती करायची आहे, त्याच्यामुळे ना तो गळा जास्त डीपमध्ये, त्याच्यामुळे चांगली वाटन. लय मोठी नाही झाली मम्मी. पूर्ण डीप आहे तो गळा, माहिती आहे का? पूर्ण पाठ उघडी राहत तुझी, तू बारीक आहे ना. आपण लाईट आहे ना, ते एवढं झालं आणि हेअरस्टाईल पुढून कर्ल करून घेऊ. मी इकडे आता मेकअप करते. मम्मीने हेअरस्टाईल करून दिली मला आणि नॉर्मलच मेकअप करणार मी. फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक वगैरे. लाईट कधी पण जाते, त्याच्यामुळे ना सगळ्यात आधी हेअरस्टाईल करून घेतली. आणि मेकअप करायला मला जास्त वेळ पण नाही लागत. माझा मेकअप झाला आहे आता फक्त आहे ना फुलं लावायची बाकी हेअरस्टाईलला. लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्हाला जायचं आहे फोटो व्हिडिओ काढायला. ते बरे पाकळे होतात. कोणते? आता आणायला श्रीरामपूरला जाणार. हा हा तोच. हात नको लावते पाकळ्या गळतील नाही का. आणि हे तीन ते सोबत घेते. अजून एक पुढे ते छोटस. ही पाकळी लई नाही काही नाही, उलट छान वाटतंय ते कडक त्याच्यापेक्षा. आम्ही ना आता चाललोय शूटला. तर जाताना इथून दियाला घ्यायचंय, ती पण येते सोबत. गॉगल नाही घ्यायचा, जातो पर्स मधून काढून ठेवलेला आहे. इकडं काळूला आम्ही बाहेर काढलंय आता. दिलं त्याला बाहेर काढ, निघत मस्त झोपला होता. तर आम्ही आता दियाला घेतो आणि तसंच तिकडे लोकेशनवरती जातो. तिथं लोकेशन पण खूप मस्त आहे, असे झाड आहे ते. तिथं मग पायऱ्यांवरती बसून पण घेता येईल आपल्याला मंदिराच्या. मम्मी बॅग सांभाळ, एक कॅमेऱ्याची बॅग, एक माझी पर्स, वही. अभ्यास करायला चालली? हा, तिकडे जाऊन अभ्यास करायचा नदीच्या कडाला. आम्ही ना आलो आहे तिकडे लोकेशनला. मस्त वातावरण, इकडं हवा पण लय भारी आहे. इकडे शूट करणार आहे आम्ही पूर्ण. इकडे कावडे वहिनी आले, त्यांना आम्ही पायी पायीच तंगडवलं. इकडे दिया आली. नाही हो बघितलं. ही पुढे ही म्हणते तिथं एक वाळेला असा हात केला, वाळेला हात केला. म्हणलं बाबा दिबा आहे काय काय बाबा साडी मग इथली होती वाळेल वाळेल. म्हणलं कोण वाळेल, पण ही झालं म्हणते आवडते नाही का. भारी आहे ना वातावरण इकडं, एवढं उन्हाचं वातावरण. अरे तर घे ना दादा. इकडे या झाडाला फुलं आहे तिकडे जाय.
हा फोटो छान वाटते, व्हिडिओ मध्ये पण वहिनी किती सुंदर दिसते. त्या तिकडे फुलं आहे, पिवळे फुलं. फिर का दीदी गोल. हा महत्व आहे. चक्कर येईल फिरत राहील. ना दोघी पडतील नाही तर मग गेली का काय ना, हात काढ ना, तो वरती धर ना. चढ चढ दोन्ही याला हात लाव ना, तू सपोर्ट घे ना. हा झाडाचा थोडा धराव तिला पाय हलो. इकडे पाय तू त्याला असं असं चलच असं होय त्याला हळूच होय असं पुढं थांब. पटकन जाऊ ना आपण. गेलो भारी आली बघ. डुकर आले, डुकर गेले. डुकराचे पिल्ले डुकर बस. तुला छोटा क्लिप काढतो. अरे स्लो मोशन करायचं. किती पाणी आलं पाहिजे नदीला. मस्त आहे ना पाणी. त्याची मोरणी पडली. कुठं पडली? शूट मध्ये आहे का? आहे का? तिथेच कुठतरी पडली मग उतरताना. हरले खाली आला कधी तुला वाटत नाही असं? पण तेवढाच आहे तो. राहू दे तसाच तसाच. शेवटच्या फोटो पर्यंत होती बघ. ते खाली उतरवताना यायचं पाहिला. काय इतकं भारी ना वातावरण इकडं. व्हिडिओ घ्या असं मस्त बसून फोटो घे. या मोबाईल एक फोटो आणि वारा चालू आहे. वार आहे ना, आठवणी राहत्या. मस्त आम्ही आता तिथे शूट घेऊ. माझी पॅन्ट पार्सल आलं, दादाच घालून दादा लगेच गेला पळून. इकडे ना आता कस्टमर चालू आहे. आम्ही घरी आल्याने एवढे कस्टमर चालू झाले होते, तर आम्ही जेवण केलं. मग मम्मीने ना कस्टमर केले. हेअरकट चालू आहे. आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नसेल केलेलं तर नक्की करा. अपेक्षा गमे आयडी आहे. मम्मीचे चालू इकडे ब्लाऊज कटिंग. मम्मीला लय कंटाळा येईल. आम्हाला घरी यायला ना 3 वाजले होते. आम्ही जेवण केलं. मग मम्मीने कस्टमर केले आणि ना इंस्टाग्रामला आम्ही रील्स पोस्ट केले आत्ताच. तर नक्की बघा तुम्ही अपेक्षा गमे आयडी. त्याच्यावरती तुम्हाला ना रील्स बघायला भेटतील, पण फोटो बघायला भेटतील. तर खूप भारी झालं आहे आजचं शूट. म्हणजे आम्ही ठरवेल पण नव्हतं असं करायचं तसं करायचं, पण लोकेशनवरती गेल्यावर तिथं लोकेशनच एवढं छान होतं. त्याच्यामुळे आम्ही भरपूर रील्स फोटो काढून घेतले. तर तुम्ही नक्की बघा, शेअर करा, लाईक करा, कमेंट पण करा. मला हा ब्लाऊज द्यायचा आहे संध्याकाळी. मला पिको करायचं आहे अजून साडीला. या ब्लाऊजवरची साडी ना त्याला पिको करायचं बाकी अजून. दादून मी ना आता चालले मामाची तर मंजूला. तर आमचं दळण आणायचं आहे. आजीने ना दळण करून ठेवलं आहे. तर तिथं गिरणी घरी, त्याच्यामुळे ना आम्ही तिथूनच आणतो पीठन ते. तर आता दादून मी जाते, दळण घेऊन येते. आणि ना जाता जाता माझ्या फोनला कवर आलेलं आहे का ते पण बघायचं आहे. त्यांना सांगितलेलं होतं. तर जाता जाता आम्ही ते पण बघतो कवर आलेलं आहे का. अक्कली ना मस्त गरम गरम शिरा करी. शेंगदाणे कमी टाकले का? मी खाल्ले असते, माहिती नाही येणार होते.
मी म्हणते काय नाही मला आवडत नाही. बाबांनी खाल्ला का? आधी पण बा. सोनी तू तर देऊ राहिला आधी. अगं बाबा नाही ठेवला म्हटलं कधी माग नको दिलं एवढं. मामाने आलं 5 वाजता 5:30. तू दाणे दळून ठेवले. ते काय कधी सकाळी दळायचं होतं मग म्हणलं बाई काय म्हणून जेवणार आपण जेवण लाईटीचा काय भरोसा नाही निवांत दळू म्हणलं मग मी उन्हात टाकून दिलं. इकडे ना आता परत इयरकट चालू आहे. सारखी इयरकटसाठीच कस्टमर आहे आज सकाळपासून. तर मम्मीने ना ती कट केला आहे त्यांचा. आणि शक्यतो इयरकट मम्मीच करते आणि जर मम्मी घरी नसली ना तर मी करते, कारण मम्मी इयरकट छान करते. मम्मीने ना क्लास केलेला आहे. पण आपल्या इकडे ना एवढे इयरकटचे पैसे पण नाही देते. त्याच्यानंतर आहे मी साड्यांना मग फॉल लावले, कारण आहे ना अर्जंट द्यायच्या आहे त्या साड्या मला. आणि मशीनची मोटर पण चालू नाही आहे, त्याच्यामुळे मला आहे ना पायावरतीच आहे ना मशीन चालवावं लागू राहिली, फॉल लावावं लागले. तर मी ना थोडे थोडे रोज साड्या करते पिको फॉल. मी ना मम्मीला काय ना ब्लाऊज कटिंग करून देते, कारण हे ब्लाऊज आहे एकाच मेंबरचे एवढे ब्लाऊज आहे, एकच कस्टमरचे. किती मम्मी 6-7 ब्लाऊज आहे ना गं. मी इकडं आता डाळीला फोडणी देते. 8:30 वाजले अगं मम्मी. बापरे त्याच्यामुळेच भूक लागली. मी ना मला एवढी लवकर तयारी करीत राहते त्यासाठी. लय डेंजर भूक लागली. माझ्या वाटत कसं होतं आता. मी त्यासाठी आता लवकर पहिले दादू गेला काहीतरी आणायला आणि कस्टमर पण चालू होते. वॅक्स ते केलं मी तोपर्यंत. मम्मीने ब्लाऊज शिवला, तिला अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता, त्याच्यामुळे ना पहिले तो ब्लाऊज कम्प्लीट केला. आता ते घ्यायला येणार नाही कम्प्लीट केला तर. फोन करतो. आता घ्यायला नाही येणार. भात किती वेळ झाला चाललाय आता तिकडून. complete आता आहे ना करून? डाळीला फोडणी द्यायची. मला अजून व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. नेमके कस्टमर चालू आहेत, त्याच्यामुळे ना वेळ लागला तिकडे. मम्मी इकडे तर मॅगी बनवते. पटकन दिसते मॅगी करा आता. डाळ पण झाली, भात पण झालाय मम्मी. हा पण आता त्याला जोडी करून मॅगी आणली त्याने. त्याच्यात हे टाकलं का मसाला? मसाला टाकला मी, पाणी इथून बाज काढली तर किती मोकळं झालं. मी इकडे लोणचं घेतलं होतं खायला. आज कस काय मी एवढी डेंजर भूक लागली तरी मी आता काय ना रवा पण खाल्ला होता थोडासा. हा ना. शूट करू लय थकलो काय ना आपण, त्याच्यामुळे भूक लागली. ते शूटने खरंच थकत खरंच मग मला तेव्हा पण भूक लागली. मी घरी आलो पण जेवण केलं. मी तर लई जेवण मला. अक्का पण रवा खाल्ला. आता पण एवढी भूक लागली ना परिस्थिती राहणार. कटिंग करायची मम्मीला. आणि मी ना आता भांडे घासते तोपर्यंत मी ना इथलं हॉल सगळं आवरून घेते, झाडून घेते. मी मग कशी कटिंग गेलते त्याची ते पडलेलं आहे सगळं, कारण मम्मीला लई ब्लाऊज द्यायचे अर्जंट. त्याच्यामुळे मम्मी मी आता कटिंग करून ठेवणार आहे आणि सकाळी ना मग उद्या ना मम्मीला मी ना या मशीनवरती नेतं आज तर ते जुळणार आहे. मग मम्मीला ना पुढचा ब्लाऊज शिवायला सोपा जाईल. तर आता पहिले हॉल आवरून घेते मी सगळा. मम्मीचा पण तोपर्यंत ना किचनमधलं आवरून होईल. आणि माझं एवढं पाय दुखतं दादाने इतकं फिरवलं आहे ना. नाही इथं फोटो घ्यायचा, इथं व्हिडिओ घ्यायचा, इथं छान आहे, तिथं छान आहे लोकेशन, असं करता मला इतकं फिरवलं ना तिथं त्यांनी. तर आता ना मला पहिले ना गोळी घ्यायची. मी ना गोळी घेते आता पहिले. आम्ही ना आता परत बसलो आहे ब्लाऊज कटिंगला. काळू लगेच मम्मीपाशी येऊन बसला. त्याची जाईन शेपूट कापून. याचं थोडंसं अस्तर हे नाही मम्मी याचं अस्तर नाही ठेवते मी, पॅटर्न ठेवून कापून घेऊन ये. हा ब्लाऊज पीस आहे. हा ब्लाऊज पीस आहे पण घेऊ कापून. नाही बसणार नाही. वरती बघ ना ते जाते ना. एकच मिनिट थांबतो. घडी चेंज कर. मम्मी तिची बाई पण नाही बसणार याच्यामध्ये, तिचं एवढं माप पण नाही बसणार. बसन ग ती. गोटला कापड लागन मम्मी. मग बाई पण मोठी ना, कारण असेच अस्तर आपल्याला 2 लागते. ये बाई सेम याला मॅचिंग होईल. पण मग कशाला लावायचं पट्ट्या ते? वगैरे आपण त्याच्या होतील गोट्या कापडाचा करू. त्या गोणीत शेंगा तशाच राहिल्या बरं का दिदी. त्या आपण म्हणलं होतं ना आपण नाही खाणार त्या तशाच राहिल्या बाई.
काय रे काळू? भीती पाहत होता खिडकीत बसत होतं पाली. ब्लाऊज पण होता ना शिवायचा अर्जंट. आपण दोघी काम करत असल्यावर कोण घेईन बरं आपले व्हिडिओ. हे बघ बाई, लई त्रास देतो लई. त्याला ब्लाऊज कपडे काही साड्या पिको फॉल म्हणलं का ते असंच करतं. मी लय मार दे ना तुला. असंच करतं ते. काम करायला लागलं का कापायचं काही. पुढचं ते गोळायचं सारखं खालवर. खालवर आहे कपडा खालचा. हे असं ठेवते. नाही ना पंखा सारखं कर ना. कपडा सारखं कर ना. कशाला खालवर करते पेपर. हां असा टाक तुझ्या साईडने. राईट. आणि ठेव आता पुढचं कापून टाक ते खराब. एका साईडला घेऊन तावडी पट्ट्या निघतील कोणत्या तर चांगल्या. नाही इकडं नको घेऊ, इकडं नको घेऊ. हे जात आहे तिकडंच घे मोठ्या जागेत. घे पूर्ण त्या बाजूला. दीदीला कटिंग करायची आज. लई कटिंग केले 3 ब्लाऊज. घे इकडं सरकं मोकळं. हां असं बस. ते मांजर पाय कसं पडलं. अगं एवढं नको घेऊ. अगं दीदी आज तर कापणं आधी तेच त्याच्यावर ठेवणं जर.